हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे ट्युपल्स. तर ट्युपल्स काय आहे ते पायथनमध्ये ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, पायथनमध्ये काही इनबिल्ट डेटा स्ट्रक्चर्स आहेत. त्याच्यातलंच आज आपला दुसरा डेटा स्ट्रक्चर जो ट्युपल्स आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ट्युपल काय? ट्युपल इज अ कलेक्शन दॅट इज ऑर्डर्ड एलिमेंट मेंटेन देअर पोझिशन. जसं आपण लिस्टमध्ये बघितलं, लिस्टमध्ये आपले जे एलिमेंट जे आहेत त्याची पोझिशन आहे ती मेंटेन राहते. त्याच पद्धतीने सेकंड आहे इम्युटेबल, कॅन नॉट बी चेंज आफ्टर क्रिएशन. मेन डिफरन्स जो आहे लिस्ट आणि ट्युपल मधला, तर लिस्टमध्ये एकदा आपण लिस्ट डिफाईन केल्यानंतर त्याच्यामधले जे एलिमेंट्स आहेत ते आपण चेंज करू शकतो. पण ट्युपल मध्ये जे आहेत ते एकदा ट्युपल क्रिएट केल्यानंतर आपण त्याच्यामधले एलिमेंट्स जे आहेत ते चेंज करू शकत नाही. तर बेसिकली हा मेन डिफरन्स आहे लिस्ट आणि ट्युपल मधला. त्यानंतर आहे अलाउड डुप्लिकेट्स, रिपीटेड व्हॅल्यूज आर अलाउड. ज्या पद्धतीने लिस्टमध्ये आपण रिपीटेड व्हॅल्यूज स्टोअर करू शकतो, त्याच पद्धतीने ट्युपलमध्ये देखील आपण रिपीटेड व्हॅल्यूज जे आहेत ते स्टोअर करू शकतो. त्यानंतर आहे हेट्रोजेनियस, कॅन कंटेन डिफरंट डेटा टाइप्स. जसं आपण लिस्टमध्ये एकाच लिस्टमध्ये आपण मल्टिपल डेटा टाइप्सचे आपण व्हॅल्यूज पुट केल्या होत्या, स्टोअर केल्या होत्या, तर त्याच पद्धतीने ट्युपल्समध्ये देखील ते अलाउड आहे. तर आपण एक 3 ट्युपल आहे ते आपण क्रिएट करून इथे इथे ते जस्ट 3 ट्युपल जे इथे मी क्रिएट केलेले आहेत. तर ट्युपल क्रिएट करताना एक लक्षात ठेवायचं, जसं आपण लिस्ट क्रिएट करताना स्क्वेअर ब्रेसेस यूज करतो, त्याच पद्धतीने ट्युपल जर आपल्याला क्रिएट करायचं असेल तर त्यावेळेस आपण राऊंड ब्रेसेस जे आहे ते यूज करतो. इथे मी जस्ट एक एक्झाम्पल सांगतोय. नंबर्स इज इक्वल टू राऊंड ब्रेसेस ओपन, त्याच्यामध्ये आपले एलिमेंट्स आणि देन राऊंड ब्रेसेस क्लोज. हे ट्युपल यूज करताना क्रिएट करताना आपण राऊंड ब्रेसेसचा उपयोग करतो. फ्रुट्स नावाची ट्युपल आहे, त्याच्यामध्ये ऍपल, बनाना, चेरी स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये तीन व्हॅल्यूज मी घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे मिक्स नावाचे आहे, त्याच्यामध्ये आपण एक स्ट्रिंग आहे, एक इंटिजर आहे, एक स्ट्रिंग आहे, एक फ्लोट आहे आणि एक बुलियन आहे. तर 4 प्रकारचे आपण डेटा टाईप जे आहे ते घेतलेले आहेत. सिम्पली फक्त एक एक्झिक्यूट करतो आणि त्याच्यानंतर हे झाले मल्टिपल एलिमेंट्सचं. जर स्टोअर करायचं असेल तर हे आपण मल्टिपल एलिमेंट स्टोअर करून हे आपण ट्युपल बनवलेले आहे. तर व्हॉट इफ जर मला फक्त सिंगल एलिमेंट्सचं ट्युपल बनवायचं असेल तर शक्यतो आपण सिंगल एलिमेंट्सचं ट्युपल जे आहे ते शक्यतो आपण बनवत नाही. पण जर इन केस जर तुम्हाला तो बनवायचा असेल तर ते कशा पद्धतीने यूज करायचं बनवायचं ते आपण पाहूया. सिंगल नावाचं एक व्हेरिएबल आहे, सिंगल इक्वल टू राऊंड ब्रेसेस ओपन, ही एक सिंपल अशी हॅलो नावाची स्ट्रिंग घेतलेली आहे. आणि पुढे एक तुम्ही ऑब्झर्व करा, इथे मी एक कोलन दिलेला आहे आणि नंतर राऊंड ब्रेसेस क्लोज. हे कोलन जर दिला तर जी आपली ती सिंगल एलिमेंटची जी ट्युपल आहे ती क्रिएट होते. मी फक्त हॅलो कोलन दिलं नाही आणि जस्ट फक्त जे पॅरेंथेसिस आहे त्याचं क्लोज केलं तर इथं आपल्याला एरर मिळतो. तर जेव्हा पण तुम्हाला सिंगल एलिमेंटचं ट्युपल बनवायचं असेल तर तुमचं एलिमेंट आणि नंतर कॉमा देणं हे कंपल्सरी आहे. जस्ट मी त्याचं फक्त टाईप जे आहे ते प्रिंट करतो. तुम्ही पाहू शकता ट्युपल हे त्याचा टाईप आलेला आहे. त्यानंतर आहे ऍक्सेसिंग एलिमेंट्स, इंडेक्सिंग अँड स्लाइसिंग. ट्युपल सपोर्ट झिरो बस इंडेक्सिंग लाईक लिस्ट. जसं आपण लिस्टमध्ये पाहिलं इंडेक्सिंग आणि स्लाइसिंग कशा पद्धतीने वर्क होते, त्याच पद्धतीने ट्युपल्समध्ये जसं लिस्टमध्ये आपण इंडेक्सिंग आणि स्लाइसिंग यूज करतो, त्याच पद्धतीने ट्युपल्समध्ये सुद्धा आपण ते इंडेक्सिंग आणि स्लाइसिंग जे आहे ते यूज करू शकतो. तर फ्रुट्स नावाचे सिंपल ट्युपल आहे, 4 एलिमेंट्स आहे, ऍपल, बनाना, चेरी, डेट. आणि सिम्पली मी फ्रुट्स ऑफ झिरो मधला आपला पहिल्या एलिमेंटला कॉल केले तर ऍपल प्रिंट होईल. फ्रुट्स ऑफ -1 त्याच्यामध्ये निगेटिव्ह इंडेक्सिंग, तर हा जो डेट आहे तो आपला प्रिंट होईल. त्यानंतर प्रिंट फ्रुट्स ऑफ 1:3 त्याला आपलं स्लायसिंग. स्लायसिंग कसं आहे तुम्हाला माहिती आहे, 0, 1 पहिले एलिमेंट, त्याला सांगतोय मी थर्ड एलिमेंट पर्यंत 0, 1 इथून सुरुवात होईल, सेकंड आणि थर्ड इथपर्यंत जाईल. पण थर्ड जो आहे तो एक्सक्लूड असतो, त्याच्यामुळे फक्त बनाना आणि चेरी हे दोनच जे एलिमेंट आहे ते प्रिंट होतील. आणि त्यानंतर फक्त सिम्पली मी जी लिस्ट जी आपली ट्युपल आहे ती रिव्हर्स फॉर्म मध्ये केली आहे, फ्रुट्स कोलन -1 ही जी आहे ती स्टेप आहे. फ्रुट्स नावाचं एक्झिक्यूट करतो मी फर्स्ट ऑफ ऑल ट्युपल, त्यानंतर जे ऑपरेशन आहे ते मी एक्झिक्यूट केले आहे. तर तुम्ही पाहू शकता 0, ऍपल, डेट -1 निगेटिव्ह इंडेक्सिंग, बनाना, चेरी, स्लाइसिंग आणि त्यानंतर आहे फ्रुट्स कोलन -1 जस्ट सिम्पली जी आहे ती आपली जी ट्युपल आहे ते रिव्हर्स फॉर्म मध्ये आलेली आहे. तर थर्ड आपलं आहे ट्युपल इज इम्युटेबल, कॅनॉट मॉडिफाय एलिमेंट्स. जसं मी तुम्हाला सांगितलं ट्युपल्स एकदा आपण डिफाईन केलं तर त्याच्यामधले जे एलिमेंट्स आहेत ते आपण मॉडिफाय करू शकत नाही. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन मी हे ट्युपल जे आहे ते मॉडिफाय करायला जातोय, तर ऑब्व्हियसली तर मला एरर थ्रो करणार आहे. तर एक फ्रुट्स नावाची जी ट्युपल आहे ती आहे ऍपल, बनाना, चेरी, त्याचे एलिमेंट्स आहेत आणि मी त्याला सांगतोय फ्रुट्स ऑफ 1, 0, 1 पहिल्या इंडेक्सिंगला जे आहे
बनानाच्या ठिकाणी ऑरेंज पुट कर. इथं ऑब्व्हियसली टाईप एरर मला येणार आहे, तुम्ही पाहू शकता एरर आला आपला टाईप एरर. ट्युपल ऑब्जेक्ट डज नॉट सपोर्ट आयटम असाइनमेंट. जसं मी तुम्हाला सांगितलं, एकदा तो ट्युपल बनवल्यानंतर आपण त्याच्यामधले एलिमेंट जे आहे ते चेंज करू शकत नाही. तर इथे काही ऑपरेशन्स आहेत, न्यूमेरिक ऑपरेशन ज्याला आपण म्हणतो, ते ट्युपलवरती आपण परफॉर्म करू शकतो. मी जस्ट सिम्पल नंबर्स नावाचे ट्युपल घेतलेले, त्यामध्ये हे एलिमेंट्स आहेत 10, 20, 10, 30 आणि 40. पहिलं आपलं जे ऑपरेशन आहे ते आहे प्रिंट LEN, लेंथचा शॉर्ट फॉर्म आहे लेंथ ऑफ नंबर्स. तर जस्ट लेंथ जी आहे ट्युपलची ती आपली प्रिंट होईल. तर लेंथ किती आहे 1, 2, 3, 4 आणि 5. पाच पाच जे आहे ते आपल्या आउटमध्ये मिळेल. त्यानंतर प्रिंट नंबर्स डॉट काउंट ऑफ 10. मी काय सांगतोय, प्रिंट प्रिंट कर नंबर्स, नंबर्स आपले ट्युपल आहेत, नंबर्स मध्ये काउंट कर 10 जे आहे ते किती वेळा आलेलं आहे. 0, सॉरी 1, आणि इथे इंडेक्सिंग नाही, 1 आणि 2 तर काउंट होते सिम्पली. तर 1 आणि 2 दोन वेळा 10 आपल्या ऑकर झालेले आहे, तर आपल्या आउटपुटमध्ये हे 2 येईल. त्यानंतर थर्ड आहे प्रिंट नंबर्स डॉट इंडेक्स. नंबर प्रिंट कर नंबर्स मधला इंडेक्स आहे, इंडेक्स सांग मला काय आहे, ज्याची जिथं व्हॅल्यू 30 आहे, तिथं 30 व्हॅल्यू आहे, त्याचं मला इंडेक्स काय आहे ते मला सांग. त्याच्यातलं इंडेक्सिंग आहे 0, 1, 2 आणि 3. आउटपुटमध्ये जे आहे ते 3 प्रिंट व्हायला पाहिजे आपलं. त्याचप्रमाणे आहे प्रिंट मिनिमम नंबर्स. मिनिममचा जो शॉर्ट फॉर्म आहे मिन नंबर्स. पूर्ण एलिमेंट्स मध्ये जो मिनिमम नंबर आहे तो मला आउटपुटमध्ये दे. तो ऑब्व्हियसली 10 नंबर मिनिमम आहे, तर आपला आउटपुटमध्ये जो आहे 10 नंबर आहे. त्याचप्रमाणे मॅक्झिममचा मॅक्स शॉर्ट फॉर्म मध्ये प्रिंट मॅक्स ऑफ नंबर्स. तर मॅक्झिमम काय आहे तर 40 आहे, हे आपल्या आउटपुटमध्ये मिळेल. तर मी ते एक्झिक्यूट केलेलं आहे. तर फर्स्ट आहे लेंथ ऑफ नंबर्स किती आहे 1, 2, 3, 4 आणि 5. हे बघू शकता 5 आलेला आहे. त्यानंतर प्रिंट काउंट ऑफ 10, 10 किती वेळा आलेला आहे काउंट करून दाखवू म्हटलं, पण हे आले 2 वेळा. त्यानंतर प्रिंट नंबर ऑफ इंडेक्स, 30 जी व्हॅल्यू आहे त्याचा इंडेक्स कोणता आहे, तर 3 नंबरचे इंडेक्सिंग आहे. तर पाहू शकतो मी 0, 1, 2 आणि 3. त्यानंतर प्रिंट मिन नंबर्स, मिनिमम व्हॅल्यू काय आहे त्या ट्युपल मधली. तर 10 नंबर मध्ये 10 जी व्हॅल्यू आहे ती मिनिमम आहे, ते आले. त्याचप्रमाणे मॅक्झिमम कोणते तर 40 जी आहे ती मॅक्झिमम आहे. तर आय होप तुम्हाला ट्युपल काय आहे आणि त्यावेळेस आपण कोणते कोणते ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो हे कळालं असेल. थँक्यू.